नववर्ष का स्वागत सामाजिक दायित्व का निर्वाह करते हुए इस बार भी रबाले में पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा बड़े ही हर्षोल्लास के साथ क्रांति चौक वर्धापन दिन समारोह 30वें वर्ष भी जोरदार तरीके से मनाया गया और इसलिए इस बार प्रभाग क्रमांक 19 और 20 के मेधावी छात्र, खिलाड़ी और नागरिकों का विशेष और जाहिर सम्मान किया गया, जहां रबाले पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील वाघमारे विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे और तमाम नागरिक। मौका क्रांति चौक वर्धापन दिन का था, इसलिए यहां छात्रों ने सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। हाँ, ये मुमकिन है परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर। और इस वृत्त को चरितार्थ करते हुए आज सुधाकर सोनावणे के मार्गदर्शन में रबाले के अनेक छात्रों और खिलाड़ियों ने सफलता की बुलंदियां छुई और यही कारण है कि इस वर्धापन दिन पर इन्हीं हजारों छात्रों और खिलाड़ियों का जाहिर सत्कार किया गया। पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने कहा कि जो संकल्प उन्होंने किया था वो आज पूरा हो रहा है और इसका समाधान उन्हें है। खरं तर 30 वर्षापूर्वी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम का करावासा वाटला। एक क्रांती चौक आहे, त्या ठिकाणी वर्तमानपत्र वाचनालय होतं आणि आम्हाला असं वाटलं की अरे का नको आपण ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायला। जर एखादा माणूस खूप दारू पियत असेल आणि त्याच्याच घरातला एखादा मुलगा त्याला एखादं भाषण दिलं किंवा गाणं दिलं तर तो निदान तेवढ्या एका दिवसापुरता तरी आपण दारू पिण्यापासून वाचवू शकतो। आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेल की अशी बरीच माणसं तुम्हाला त्या दिवशी दारू पिताना दिसली नाही। काही लोकांनी तर दारू सोडली आणि दारू असं नाही की 1 वर्ष सोडली आम्ही त्यांचा सत्कार केला, सलग 2 वर्ष ज्यांनी दारू सोडली त्यांचाही आम्ही सत्कार केला। या कार्यक्रमाचा एक फायदा नाहीये, कित्येक फायदे आहेत। मुलांना प्रेरणा मिळतेच, परंतु या ठिकाणी हे जे कुटुंब आहेत ज्या आशाळभूत नजरेने या ठिकाणी राज्यकर्त्यांकडे किंवा समाज सुधारकांकडे पाहतात, त्यांना सगळ्यांना एक संदेश आहे की आपण या देशाच्या स्वातंत्र्याला खूप वर्ष झालेली नाहीयेत। या देशाची परंपरा हजारो वर्षाची आहे, परंतु स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची परंपरा फक्त 78 वर्षाची आहे। आणि ह्या 78 वर्षामध्ये आम्ही आमच्या लोकशाहीला खिळखिळीत होताना पाहतोय। ही खिळखिळीत का होते? आम्ही त्या लोकशाहीला ज्या पद्धतीने आम्ही फार्म हाऊसवर पाहतोय किंवा मोठमोठ्या पबमध्ये पाहतोय, आजची रात्र आम्हाला परवानगी द्यावी लागते अशा लोकांना पहाटे 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सुरू ठेवण्याची। का आम्हाला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागरण करावंसं वाटत नाहीये? ते केलं पाहिजे, कारण येणारा जो समाज आहे तो कुठल्या प्रवृत्तीचा असेल ते घडवण्याचं दर्शवण्याचं काम सरकारचं असतं आणि सरकारने या कार्यक्रमाची दखल घ्यावी असं आमचं मत आहे। 30 वर्ष छोटा स्पॅन नाही, हा खूप मोठा स्पॅन आहे आणि 30 वर्ष एखादा वेडा माणूसच हे सगळं करू शकतोय आणि वेड लागलेली माणसं माझ्या अवतीभोवती आहेत। त्या वेड लोकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आज यशस्वी केलेला आहे, भविष्यात देखील करतील। सुधाकर सोनावणे असेल नसेल, परंतु हा कार्यक्रम अविरतपणे पुढे सुरू राहील एवढी मला खात्री आहे। कसं असतं मुनिकाजी, आपण ज्या पद्धतीने पाहतोय की जसा तुमचा लोकप्रतिनिधी असेल तशा प्रकारची माणसं तयार होत आहेत। म्हणजे जसं म्हणतात ना, जसा आहार असेल तशी प्रवृत्ती होते। आता आपण पाहतो की झोपडपट्टीमध्ये तुम्हाला मैदान नसतं, शाळा नसते, उद्यान नसतं, हे सगळं इथे आहे। त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि प्रश्न विचारले की त्यांना दंडेलीने त्या ठिकाणी थांबवत नाही, तर त्या प्रश्नांचं सोल्युशन कसं निघेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय। म्हणून लोकांनी हा जो बदल आहे, हे परिवर्तन आहे, हे स्वीकारलेलं आहे आणि त्याचं मतिमंद आणि जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 19 आणि 20 आहे। आव्हान होतं नाही, आव्हान आताही आहे, आव्हानाशिवाय काहीच होत नाहीये। ज्या शाळेच्या इमारतीच्या समोर आपण उभे आहोत, हिला 12 वर्ष आपण पूर्ण व्हायला लागली। आपण तुम्ही सगळं पाहिलेलं की अंडरपास जो उद्घाटन केला 12 जानेवारी 2022ला गौतमीवर गुन्हा दाखल झाला। आम्ही गुन्हे दाखल, आमच्यावर फक्त चोरीचा आणि कुणाच्या तरी अब्रू नुकसानीचा त्या ठिकाणी दावा होऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे। बाकी आमच्यावर असे कितीही गुन्हे झाले तर आम्हाला त्याची पर्वा नाहीये, कारण हा देश स्वातंत्र्य करताना कितीतरी लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। आम्ही तर काहीच करत नाही, आम्ही फक्त ते राखण्याचा प्रयत्न करतोय। छोटा मोठा गुन्हा मोठी गोष्ट नाही, आव्हानाला आम्ही या ठिकाणी जुमानत नाही। मी खूप समाधानी आहे आणि माझं म्हणणं एकच असतं की सिटी सस्टेनेबल असली पाहिजे,
शहर हे तुम्हाला वास्तव्य करण्यासाठी निश्चितपणे ज्याला आपण म्हणतो, नाहीतर दुबई खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झाली. आज जागतिक स्तरावर दुबईचं नाव येत आहे, परंतु दुबईमध्ये काम करणारा माणूस दुबईमध्ये राहू शकत नाही, त्याला शारजाला जावं लागतंय. ही परंपरा आज आम्ही मुंबईमध्ये राहतोय, सांगतो मुंबई डेव्हलप होते, नवी मुंबई डेव्हलप होते. कष्टकरी जातोय कुठे? बदलापूरला, अंबरनाथला, कर्जतला, कसाऱ्याला. त्याला इथे राहता आलं पाहिजे, त्याला ते परवडलं पाहिजे, त्या ठिकाणी सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, त्याला शिक्षण आणि आरोग्य मिळालं पाहिजे. हे देण्याचं काम सातत्याने आपण या ठिकाणी केलं, म्हणून लोकांना या ठिकाणी चांगलं शिक्षण घेता आलं, चांगलं राहणीमान त्यांचं उंचावलेलं आहे आणि ते इथे सस्टेनेबल होऊ शकतात. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.